नमस्कार, मी अर्चना इंगळे. अर्चनाच किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाऊ, भरभराटीचा जाऊ हे ईश्वरचरणी प्रार्थना करते. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने, मालवणी पद्धतीने कोळंबी रस्सा कसा बनवायचा हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला साहित्य दाखवणार आहे, मी काय काय घेतलं ते. चला तर मग बघू आपण. इथं मी कोळंबी घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. छानपैकी वॉश करून घेतलेली आहे. याच्यामध्ये काळा धागा असते तो पण काढून घेतलेला आहे. इथं खोबरं घेतलेलं आहे मी भाजून, बघू शकता तुम्ही. कढीपत्ता घेतलेला आहे. भाजी आपली पूर्ण झाल्यानंतर आपण कढीपत्ता वरून टाकला ना अप्रतिम टेस्ट येते. आणि इथं मी एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे. टोमॅटो घेतलेला आहे. लसूण घेतलेला आहे. 3च पाकळ्या घेतलेल्या आहे. आणि इथं 3 मिरच्या घेतलेल्या आहे. 1 तिखट आहे. 2 मीडियम आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे. आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. इथं धने पावडर घेतलेली आहे. मीठ, जिरं, मालवणी मसाला, लाल तिखट, हळद. चला मग वेळ न गमावता पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. तुम्हाला जर थोडी बी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनचं बटन दाबा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. तुम्हाला जर यूजफुल वाटला तरच शेअर करा. चला तर मग बघू. आधी आपल्या कोळंबीला छानपैकी हळद मीठ लावून घेणार आहे. थोडंसं मी लिंबू पिळून घेतलेला आहे. आता छानपैकी मी हाताच्या साहाय्यानेच मिक्स करून घेणार आहे. आणि मिक्स करून आपला मसाला होय तोपर्यंत आपण हे मॅग्नेट व्हायला साईडला ठेवू. इथं बघू शकता छानपैकी आपली कोळंबी छानपैकी मसाला लागलेला आहे. सर्व कोळंबीला बघू शकता. आता मी झाकून हे एका साईडला ठेवणार आहे. ते खोबरं त्याच्यानंतर टाकणार आहे मी मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर बघू शकता तुम्ही, जिरं, थोडंसं मीठ. याला छानपैकी मी बारीक वाटून घेणार आहे. बघू शकता जाडं बारीक आपलं वाटलेलं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून परत एक वेळ वाटून घेणार आहे. बघू शकता तुम्ही एकदम बारीक वाटून झालेलं आहे. चला आपण प्रोसिजर चालू करू. छानपैकी तापलेला याच्यामध्ये कांदा छानपैकी याला मस्त आपण गोल्डन ब्राऊन करून घेऊ. कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण टाकणार आहोत टोमॅटो मस्त छानपैकी मी गार होईपर्यंत शिजून घेणार आहे. टोमॅटो आपला छानपैकी गार झालेला आहे. त्याच्यात आपण टाकणार हे वाटण, आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते. छानपैकी मस्त मी मिक्स करून घेणार आहे. आता आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटत आहे. मसाला छानपैकी शिजलेला आहे. आपण टाकणार आहोत सुके मसाले, धने पावडर, मालवणी मसाला, लाल तिखट, हळद. आता हे मी छानपैकी मिक्स करून घेणार आहे. बघू शकता किती छान कलर सुटायला लागलेला आहे. खूप छान
मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे. आपण टाकणार आहोत याच्यामध्ये आता पाणी. तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही पाणी करू शकता. आता छानपैकी मस्त मिक्स करून घेणार आहे. मस्त याला उकळी येलो हे शिजून घेणार आहे. आता आपले 5 मिनिटं झालेले आहे. बघू शकता आपल्या मसाल्याला छानपैकी उकळी आलेली आहे. आता गॅस आपण एकदम स्लो करून टाकू आणि त्याच्यामध्ये आपले आणि याला आपल्याला शिजायला जास्त टाईम लागत नाही. फक्त 2 मिनटात आपली इथं कोळंबी शिजते. बघू शकता छानपैकी मस्त मी असं हलवून घेणार आहे आणि झाकण ठेवून याला 10 मिनटं शिजून घेणार आहे. थोडीशी वरून घालणार आहे कोथिंबीर आणि छानपैकी मस्त असं झाकण ठेवून शिजून घेणार आहे. थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार. आपण आधी टाकलेलं आहे त्याच्या हिशोबानं तुम्ही टाकू शकता. इथं आपली भाजी मस्त रेडी आहे. याच्यात वरून टाका मस्त असा कढीपत्ता तुम्ही वरून टाकणार. अप्रतिम याचा सुगंध येते खूप छान आणि टेस्ट खूप भारी येते असा वरून कढीपत्ता जर टाकला तर. बघू शकता अप्रतिम भाजी झालेली आहे आपली, खूपच छान. आता हे तुम्ही प्लेटमध्ये घेऊ शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता. सर्व करणार आहे. बघू शकता रेडी झालेलं आहे आपलं खूप छान कोळंबी झालेली आहे. रस्सा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनचं बटन दाबा. मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन सर्वात पहिले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकणार. मस्त खात राहा, हेल्दी राहा, आनंदी राहा, छान छान बनवत राहा आणि वेळ तुम्हाला मिळाला ना माझे व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर बाय बाय.